गुड मॉर्निंग. आजची सकाळ आमच्या घरातून आलो कल्याणला परत गावावरून चारकोपवरून. छान झाला गावचा प्रवास. व्हिडिओ तुम्ही बघत असालच. रात्री लेट आलो. आता उठलोय, फ्रेश झालोय, नाश्ता करते. मनी काय बनवतेस ग आज? डोसे. हो, आज डोसे आहेत नाश्त्याला. या खायला. तुमचा झाला का नाश्ता? जरा लेटच उठलो आज. सगळं घर आवरायचं आहे, साफसफाई. एवढे दिवस घर बंद होतं. चला भेटू चहा प्यायल्यावर. काय गाईज डोसे खायला. आता घेतलंय पटापट घर आवरायला सगळं. स्वप्नीलचं ॲग्रेशन बघा. घर आवरतानाचं आज त्याला काम करायला लागतंय ना. 12 वाजेपर्यंत कसा करून ठेवतात? साडी ठेवतात डायनिंग टेबलवर. डायनिंग टेबल नाही, माझा मेकअप टेबल आहे. जागा आहे का? माझा मेकअप टेबल आहे तो. गाईज मी भरते पाण्याच्या बॉटल्स आणि किचन पण आता आवरायचं आहे. हा किती घाण करून ठेवली सकाळ सकाळी. नाश्त्याची सगळी घाण झाली आहे किचनवर. आता तो आवरीन आणि मग तुम्हाला दाखवेन किचन. कचरा लादी, घरात जरा साफसफाई करायची. बरेच दिवस घर बंद होतं आमचं, 5-7 दिवस. आणि एवढं रिलॅक्स वाटते आज घरी आलो आम्ही बऱ्याच दिवसानंतर. आपलं घर ते आपलं घर नाही का. आणि अख्ख्या घरात बोंबलाचा वास सुटला आमच्या. दाखवतो तुम्हाला कशामुळे. या हा बघा गुड्डी आमचा सकाळ सकाळी फोन घेऊन बसले. हे असे बोंबील आणलेले पावसाळ्यासाठी, ते सुकट टाकलेत आणि अख्ख्या घरभर बोंबलाचा वास झालाय. या तुम्हाला बोंबील हवे असेल तर खायला. हे बघा ग्रीनमध्ये सुकट टाकलेत. गाईत चहा नाश्ता झाला. आता घेतले सगळे भांडे आवरायला. आज आम्ही करणार आहे फिश. तसं जायचंय वापस सगळं आवरून मच्छी घ्यायला. बघा आता आम्ही मच्छी घेतोय. झालं आता किचन आवरून. मणी काय करतेस? दिसतंय ना डोळ्याने. वरती कर. नीट पूस जरा, नीट पूस. वरून पण फिरव, याच्यावरून याच्यावरून फिरव ना. आणि त्या खुर्चीवरचं पण सगळं साफ करून घे. पॅगा बिगा तुमच्या कपडे काढून घे. आज अख्खा दिवस साफसफाईला जाणार आहे. अर्धा दिवस अजून आम्ही मच्छी आणायला गेलो नाही. घर तरी क्लीन झाले. बघा कशी कोपऱ्यातून लादी पुसते मनी आज. स्वप्नीलची चालू आहे देवपूजा. इथे आंघोळ वगैरे केली आणि मग देवपूजा. रेयांची झाली आंघोळ. रेयांश करतोय तर देवाची पूजा, देवाच्या पाया पडतोय इन द सेन्स. आणि बघ आम्ही काल परवा अक्कलकोटला गेलेलो ना, तिथून मस्त देवासाठी स्वामींच्या फ्रेमसाठी हे आणलंय माळ, रुद्राक्षाची माळ. छान वाटतात ना. गाई स्वप्नील करतोय कलिंगडचा ज्यूस. गावावरून म्हणजे सासऱ्याने आम्हाला पाठवून दिलेला, स्वप्नीलच्या पप्पानी. मग आता आम्ही त्याचा ज्यूस करतोय, कलिंगड ज्यूस. या कलिंगडचा ज्यूस पियाला. फ्रेश आहे. आणि 4 दिवस आधी घेऊन ठेवलं होतं पप्पांनी आम्ही जायच्या बाजारात. मी काय बोलते बघ मिस्टर दादा मी काय बोलते सांगू. हे बघ ना, भारी आहे. मला पण दे. तुला सांगतो मग काहीतरी. हा तुला देऊ खायला? मी गेलो नाही. यात एक पण ती नाहीये. नकोय. अरे मी काय सांगते बघ, वॉटरमेलनचा ज्यूस बनवू, ह्याच्यात टाकू आणि नाही घालू धुवू तुम्ही. स्वप्नील करतोय कलिंगड ज्यूस आणि मी ह्याच्यात ज्यूस टाकेन. लाईफ ज्यूस. या ज्यूस पियाला, कलिंगडचा ज्यूस, वॉटरमेलन ज्यूस. काहीच बनलंय आता वॉटरमेलन ज्यूस. आता थोडंसं फ्रीजमध्ये ठेवतो थंड करायला. म्हणजे रेयांश, तुला सगळ्यात जास्त चांगलं काय वाटतं? मला आई पप्पा सगळ्यात जास्त चांगले वाटतात. आई पप्पांचं मला प्रेम पाहिजे. आणि काय काय मला मोठं आश्रमात टाकतात आई बाप्पांना. तुम्ही असं कधीच नको करा.
मी पप्पांना तुम्ही खूप खूप प्रेम करा. थँक्यू श्री स्वामी समर्थ. गाईज आम्ही चाललोय जरा राऊंड मारायला. आज काय जेवायचा मेनू मनी? फिश हो फिश. आणि माझं फेवरेट काय आहे? ते बनवायचं आहे. अंड्याची गाबोळी, फिशची गाबोळी माझी खूप फेवरेट आहे. आणि मनी एक नंबर बनवते. आणि हे बोंबील फ्रायला आणले. बाहेर गेलेलो जरा लेट झालं आहे जेवणाला आज, पण भूक पण नाही आहे. म्हटलं आरामात कर, त्रास देत नाही मी जास्त मनीला. तो नको खारशर. भूक लागल्यावर नुसतं मला खाऊ का काय असं होतं. आता मस्त गाबोळीचा बेत आहे. गाबोळी आणि भाकरी दाबून खाणार. खूप दिवसाने भेटली आहे. मस्त रावतची गाबोळी आहे. या खायला. तुम्हाला आवडते का गाबोळी फिशची? सांगा कमेंटमध्ये. स्वप्नीलने दिलं मला कांदा आणि टमाटर वगैरे कापून. हे बघा गाईस, मच्छीची गाबोळी आणि भाकरी आजचा डिनर. मस्त केले झणझणीत. भाकरी आणि गाबोळी. या जेवायला. मनी इथं बसली आहे. कसं झाले मनी? तूच केले, तिनेच केले, छान झाले. या जेवायला. काहीच घेतलेत रात्रीच्या मांडी घासायला जेवणाची. आणि खूप दिवसानंतर आज अल्कलाईन वॉटर बनवणार आहे. गॅप पडला होता गावी चारकोपला. आजपासून परत अल्कलाईन वॉटर चालू होईल. किचन केलंय साफ. मांडी घातली की झालं. नंतर अल्कलाईन वॉटर परत सुरू करत आहोत. बाहेर गेलं की गॅप पडतो, सगळं घेऊन जाऊ शकत नाही म्हणून. आता मी आता ॲड केलं थोडी बडीशोप आणि मेथी दाणे. अजून थोडं हेल्दी काहीतरी. बडीशोप कशी थंड असते ना, आणि मेथी कशी मस्त कडू असते. आणि रेयांची चालू आहे हेड मसाज. कसं वाटतंय रेयांश मसाज करून? मस्त. गाईज गुड नाईट. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मस्त स्वप्नीलने माझ्या डोक्याचा मसाज केलाय. आता रेयांच्या डोक्याचा मसाज चालू आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा बाय बाय.